बोला ना मग आता बोलायचं आम्हाला जमत का तुम्हाला जमत आम्हाला नाही. तर हाय हॅलो नमस्कार सगळे माझ्या गोडताईंचं आजचे एक नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर हे जे आधीचे काही फोटो किंवा काही छोटे मोठे क्लिप्स दाखवले तर ते फोटो सगळे लग्नाच्या दिवशीचे होते. आणि हे जे 2 मुलं होते आधीचे या क्लिपच्या आधी, तर त्यातला एक माझा देवर होता म्हणजे मिस्टरांचा मावस भाऊ, आणि एक माझे भाचा होता. तर त्यांची छोटीशी क्लिप घेतली होती, मी ती ॲड केली आहे. आणि इथे ना लग्न झाल्याच्या दिवशी आम्ही लगेच संध्याकाळी घरी निघून आलो होतो, कारण की माझी खूप तब्येत खराब झाली होती. म्हणजे मी काही सांगितलं नव्हतं कोणाला, पण काही असतात पर्सनल गोष्टी जी मला खूप त्रास होत होता, त्याच्यामुळं मग मी संध्याकाळी लगेच घरी निघून आले. आणि दुसऱ्या दिवशी लगेच दवाखान्यात जावं लागलं होतं मला. अजून पण तब्येत खराबच आहे, पण तरी एक जेवढी फोनमध्ये रेकॉर्डिंग होती किंवा जे काही व्हिडिओज काढले होते छोटे मोठे मी तेच सगळे मर्ज केले इथे आणि एक व्हिडिओ करून तुम्हाला सगळ्यांना म्हटलं अपडेट देऊन टाकू. तर हा आहे ना लग्नाच्या म्हणजे लग्नावरून आल्याच्या दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ, कारण घरात पण भरपूर म्हणजे असं धूळ वगैरे होती. मिस्टरांनी साफसफाई केली होती, पण तरी पण ते मला नव्हतं वाटत, कारण पायाला खूप अशी खाली धूळ लागायची. त्याच्यामुळं मग सकाळी ना पोहे केले, कारण माझी इच्छाच नव्हती स्वयंपाक करायची. त्याच्यामुळं मग मी पोहेच केले आणि ते खाऊन घेतले. आणि त्यानंतर मग सगळं आवरायला घेतलं. आता इथे ना हे आवरून झाल्यावर मला दवाखान्यात पण जायचं होतं, कारण टाईम होत होता. त्याच्यामुळे म्हटलं पोहेच करून घेऊ आणि जेवायला डायरेक्ट मी माझ्या बहिणीकडे जाणार होते, कारण तिला सांगितलं होतं स्वयंपाक करायला, कारण की दवाखान्यामध्ये जायचं होतं आम्हाला. आणि एवढ्या उन्हाचे आणि मुलांना काही घेऊन जाणार नव्हते, कारण की घरी पण आज कोणी नव्हतं आमच्या. त्याच्यामुळं म्हटलं मग त्यांना डायरेक्ट तिथं सोडल आणि तसंच मी दवाखान्यामध्ये जाईल. तर मग तिकडे गेलो देवरगावला. तिथलं काय म्हणजे त्यानंतर मी काही शूटच केलं नाही, कारण की माझी इच्छाच होत नव्हती फोन घ्यायची. मी फोनसुद्धा घरीच ठेवून जायला होते. मग घरातलं सगळं आवरलं माझं काम आणि धुणं इतकं पडलेलं होतं, पण म्हटलं अगोदर आहे ना जेवण करून घेऊ, म्हणजेच नाश्ता करून घेऊ पोह्यांचा. आणि हे बघा पसारा तुम्ही किती पडलेला आहे बघू शकता. पण सगळ्यात आधी मी खाऊनच घेतलं, कारण मला म्हणजे थरकच खूप होत होतं, अक्षरशः माझ्या हाताशी हालत होते. पण खाऊन घेतलं आणि त्यानंतर मग जे सगळं धुणं होतं तसं तिथून सगळे कपडे मी धुवूनच आणलेले होते. पण लग्नाच्या दिवशी जे आम्ही म्हणजे कोणीच तिथे कपडे धुवायला टाकले नव्हते, कारण प्रत्येकाला जायचं होतं ज्याच्या घरी. त्याच्यामुळं मग धुणं कोणीच टाकलं नव्हतं. प्रत्येकाने त्याचं आपल्या बॅगमध्ये भरून घेतलं होतं. मग त्याच्यामुळे मी पण काही टाकलं नव्हतं. आणि ना ते थोडेसे कपडे ओले होते, त्याच्यामुळे ना दुसऱ्या कपड्यांचा पण असा थोडासा वास यायला लागला होता. तर म्हटलं आता हे सगळं धुणं आहे ना भिजत घालून देईल, म्हणजे मग पटकन होऊन जाईल. तर सगळ्यात आधी हे सगळं धुणं आहे ना मी भिजायला घेतलं, कारण की धुणं खूप होतं. आणि इथं मुलांची गडबड बघू शकता, आणि खुशीचं चालू होतं का मग मला पण धुणं भिजू दे म्हणून. मग म्हटलं आता रिकामटा गागट केल्यापेक्षा कर म्हटलं जे करायचं आहे ते. तर ती मला कपडे आणून देत होती, बादल्या आणून देत होती, आणि मी घरातच सगळं भिजवून घेतलं, कारण 4-5 दिवसापासून आहे ना मोरीतला ड्रम पण भरलेलाच होता. तर म्हटलं आज तो पण रिकामा करून घेऊ, धुवून घेऊ. तर इच्छा कशाची म्हणजे काहीच करायची नव्हती, पण पसारा पण खूप पडला होता. आणि म्हटलं जर आणखीन तब्येत जर खराब झाली तर ते सगळं तसंच पडून राहील, त्याच्यामुळं मग आत्ताच करून घेतलेलं बरं. कारण आत्ता काय एवढं जास्त टाईम नव्हता झाला, 8-8:30च झाले होते. तर मग म्हटलं 9-10 वाजेपर्यंत जे आहे ते सगळे मी घरातले कामं करून जाईल. आणि त्यातली त्यात ज्या दिवशी मी लग्नावरून आले त्या दिवशी दळणं पण भरपूर येऊन पडलेले होते घरामध्ये. तर मग ते रात्रीचे ते सगळे दळणं मी सगळ्यात आधी ते काढले. आणि त्याच्यात झालं असं की मिस्टरांना एक डबा मी म्हणजे एक दळण काढायला लावलं होतं, तर त्यांच्याकडून आहे ना त्या डब्याला हुका व्यवस्थित लागल्या नाही. तर ते सगळं पीठ आणि मी गेलेच नाही किचनमध्ये, त्याच्यात ते सगळं पीठ जे आहे ते सगळ्या किचनमध्ये झालं. पूर्ण रॅक पिठाने भरली होती, म्हणजे पूर्ण रॅक सफेद झाली होती. तर त्याच्यामुळं मग परत ते पण आवरायचंच होतं मला, कारण की कोणी अचानक जेव्हा आपल्या घरामध्ये पसारा राहतो ना तेव्हा जास्त करून पाहुणे येतात. माझ्यासोबत तर असंच होतं, जेव्हा घर व्यवस्थित आवरेल राहील तेव्हा जास्त करून कोणी येत नाही, असंच राहतं. तर त्याच्यामुळं मग म्हटलं हे पण आवरून घ्यायचं, म्हणजे मी घासणार काही नव्हते, कारण आता महिना एक पूर्वीच मी रॅक जी आहे ती व्यवस्थित घासून लावली होती सगळे भांडे. आणि आत्ता परत तेच करायला माझ्यात एवढी ताकद पण नव्हती आणि इच्छा पण नव्हती. तर म्हटलं ना फक्त ओला फडका करून व्यवस्थित सगळे रॅक जे आहे ते पुसून घेणार होते मी, म्हणजे व्यवस्थित क्लीन पण होऊन जाईल आणि जास्त काही तामझाम पण करावं लागायचं नाही, कारण की ना आणखी म्हणजे इतक्या हातपायांना पण कळा लागत होत्या माझ्या. पण तरी पण ते सगळं तसंच केलं.
आणि इथे ना आता सगळे धुणे जे आहे ते भिजत घातलं आणि साड्या वगैरे ज्या होत्या त्या काही भिजत नाही घातल्या, त्या तशाच घेऊन गेले, फक्त पाण्यातून काढल्या होत्या. त्यानंतर इथे ना फ्रीज आवरायला घेतलं होतं मी, कारण फ्रीजमधून आहे ना लाईट नव्हती वाटतं 1-2 दिवस का काय माहिती, फ्रीज बंद होतं का काय. फ्रीजमधून सुद्धा असा वास यायला लागला होता आणि त्या फ्रीजचा वास येतो तो अजिबात मला म्हणजे सहन नाही होत, मला लगेच असं उलट्यांसारखं होतं. त्याच्यामुळं मग आहे ना ते फ्रीज सगळ्यात आधी मी आवरायला घेतलं, कारण की ना तो वास म्हणजे येत राहिला ना की आणखीन म्हणजे डोक्या ना असं मळमळ होऊन जातं, डोकं दुखायला लागून येतं माझं. त्याच्यामुळं मग आहे ना काही हो न हो पण मी फ्रीज क्लीन कायम ठेवते, कारण तो वास सहनच होत नाही मला. त्याच्यामुळे तर मी इथं सगळं फ्रीज जे आहे ते एक करून खाली म्हणजे 1-1.5 तासापूर्वीच मी फ्रीज बंद करून ठेवलं होतं, म्हणजे जेवढा काही त्याच्यातला आईस असेल तो सगळा वितळून जाईल आणि क्लीन करायला अगदी सोपं पडेल मला. आणि जेव्हापासून मी हे फ्रीजमध्ये फ्रीजचे जे कवर्स आणले ना मधले, तेव्हापासून जास्त काही फ्रीज खराब होत नाही. त्याचे फ्रीजची जी ट्रे आहे ती जास्त करून खराब होती नाही. वरचे जर कवर काढून धुतलं तरी होऊन जातं. पण म्हटलं आता तसं पण 1-1.5 महिना झाला तसं आपण फ्रीज क्लीन केलंच नव्हतं व्यवस्थित, तर मग करूनच घेऊ म्हटलं आज. तर सगळं फ्रीज काढलं, व्यवस्थित क्लीन केलं. त्यानंतर हे बघा अशा प्रकारे दिसत होतं. अजून काही सेट केलं नव्हतं, कारण भाजीपाला काही आणला नव्हता, कारण मी शुक्रवारी का शनिवारी शुक्रवारी गेले होते बहुतेक तिकडं कानमंडळ. तर त्यापुढे ना काही क्लिपच नव्हती, त्याच्यामुळे मग डायरेक्ट म्हटलं कॅमेऱ्यापुढंच येऊन बोलावं. आणि काय झालं काय माहिती, माझी तब्येतच खूप खराब आहे. म्हणजे मी अजून कोणाला सांगितलं नाही, पण मिस्टरांनी तसं नेलं होतं मला दवाखान्यात, गोळ्या औषध दिल्या डॉक्टरांनी. तर अशक्तपणाच आला आहे असं डॉक्टर बोलले. तर कारण की ना रक्त कमी आहे, त्याच्यामुळं मग आहे ना गोळ्या पण दिल्या आणि आता म्हटलं बीट वगैरे चालू करू आपण, कारण की ते बीटने म्हणजे सर्वात जास्त बीटने रक्त वाढतं. तर त्याच्यामुळं म्हटलं आता बीटच सुरू करील मी. तशा गोळ्या पण चालू केल्या मी रक्तवाढीच्या. तर मग आता बघू काय फरक पडतो काय नाही. तर आता चालू आहे गोळ्या औषधच. आणि विचार तर गंज करून गेले होते मी घरून की हळदीचे लग्न म्हणजे प्रत्येक याची आहे ना व्हिडिओ काढाल तिथं जाऊन, पण आहे ना प्रत्येकांचे विचार वेगळे राहते. प्रत्येकाला आपल्याला जी गोष्ट आवडते ती प्रत्येकाला आवडेलच असं नाही. आता समजा मी जर व्लॉगिंग करीत असले तर आता सगळे तिथे आहे ना खूप वयाचे होते, म्हणजे माझ्या मामा सासा किंवा माझे मावस सासून ते सगळे. तर प्रत्येकाला ते फोन घेऊन बसणं आवडेलच किंवा मग त्यांची रेकॉर्डिंग करणं आवडेलच हे नाही राहत, आपल्याला आवडेल म्हणून. त्याच्यामुळं मग मी काही जास्त रेकॉर्डिंग केली नाही. मी फक्त ते हळद दळतानाचा व्हिडिओ घेतला होता. त्या तिथले आजीच बोलले होते की व्हिडिओ काढा, आमचा व्हिडिओ काढा कोणीतरी. तर म्हटलं मग मीच काढते तो व्हिडिओ. त्याच्यामुळं मग तेवढा एक व्हिडिओ घेतला होता, बाकीचं काहीच नाही केलं. आणि लग्नाच्या दिवशी हळदीच्या दिवशी ना हळदीला आणि लग्नाला आम्ही ना पिकअपमध्ये गेलो होतो. तर आहे ना मला ते पिकअपचा वास म्हणजे मला ती सहन नाही होत. तर त्याच्यामुळं मला आहे ना असं खूप असं उलटीसारखं किंवा मग डोकं दुखणं होऊन जातं. तर त्याच्यामुळं मी त्या दिवशी मला खूप त्रास होत होता, असं डोकं ते दुखत होतं माझं. त्याच्यामुळं मी एकदम शांत बसून गेलो होतं, काही जास्त फिरलं नाही काही नाही. फक्त खुशीला पार्लरमध्ये घेऊन गेले होते मेकअप करायला. ते तिचं लई चालू होतं, मला लुगडं घालायचं. त्याच्यामुळं मग तेवढं 1-1.5 तास तिकडं पार्लरमध्ये गेले होते, तेवढंच आहे. आणि बाकीचं जास्त काही शूटच केलं नाही, कारण इच्छाच होत नव्हती. लग्नाच्या दिवशी तसंच झालं होतं. आणि मुलं जर असले ना आपल्यासोबत तर मग म्हणजे विचारायचंच नाही की शूट करा किंवा काही. दुसरं कोणी जर असतं ना शूट करायला तर मग झालं असतं. पण किंवा मुलं म्हणजे श्रेयांशन ते ना म्हणजे खुशीचं नव्हतं टेन्शन, पण श्रेयांश ना राहतच नव्हता. थोड्या वेळ त्याच्या आजीजवळ झोपला 5-1 मिनटं आणि लगेच उठून माझ्याकडे आला होता परत तो. त्याच्यामुळं मग काही शूटच करता आलं नाही. म्हटलं मग जाऊ द्या, तेच सांगून देऊ म्हटलं, कारण मी बोलून गेले होते की लग्नाच्या प्रत्येकाचा व्हिडिओ शेअर करील आणि काहीच करता नाही आलं. कारण नाही जमत, आपण जसा विचार करेल राहतो तसं नाही होईलच असं प्रत्येक वेळा असं नाही राहत. तर त्याच्यामुळं जाऊ द्या, एखाद वेळा आणखीन समजा असलंच कोणाचं तर ते नक्की शेअर करील. पण या लग्नाचं काही जमलं नाही, पण मजा भरपूर आली होती. पण एवढंच हे वाटतं की रेकॉर्ड नाही करता आलं काहीच. पण जाऊ द्या, आता इथून पुढे जे आहे आपले व्लॉग येतील. मला बरं वाटलं तर आहे. आता हे सगळं व्यवस्थित दिसतंय, पण मलाच माहिती सारखे मला चक्कर येऊ राहिले, डोकं दुखू राहिलं. आणि जेवताना जरी मी बसलेले असले ना तरी मला चक्कर येऊ राहिले, उठले तरी चक्कर येतं, असं होऊ राहिलं. त्याच्यामुळं म्हटलं थोड्या दिवस आहे ना व्लॉगिंग थोडीफार मी ब्लॉग जो आहे तो शूट करीतच राहील आणि जेवढं होईल तेवढंच टाकीत राहील. पण म्हटलं करू आणि हा सांगू इथं, कारण की ना 4-5-6 दिवस व्हिडिओ आले त्याच्यामुळे चॅनलची रीच खूप डाऊन गेली आहे माझ्या.
तर त्याच्यामुळे म्हटलं एखादा व्हिडिओ बनवून टाकू आणि शॉर्ट व्हिडिओ एक दोन टाकत राहील मी काहीतरी. चला भेटूया पुढच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.